नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. मी आज तुमच्यासाठी संस्कृतचा एक सुंदर श्लोक आणला आहे. तर तो श्लोक ऐका सर्वप्रथम बरं का तुम्ही. तर श्लोक असा आहे: आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत तन्नारिकेलान्तरं प्रायः कंटकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् आस्तेधो मुखमेव कादलफलं द्राक्षाफलं क्षुद्रतां सामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह. तर मत्सर हा जर दोष असला, त्यामुळं काय काय गोष्टी घडल्या ते यात सुभाषितकार सांगतायत. त्याचा अर्थ असा आहे: आम्रफळाची स्तुती ऐकून नारळाच्या अंतःकरणाचं पाणी पाणी झालं, फणसाच्या अंगावर काटे आले आणि टरबूज दुभंगून गेलं आणि केळाने तर मानच खाली घातली, द्राक्ष सगळी सुकून गेली आणि जांभूळ तर काळं ठिक्कर पडलं. आणि हे सर्व एका मत्सरापोटी झालं. म्हणून आपण कुणाचाही मत्सर करू नये असं सुभाषितकार आपल्याला सांगतो. आता याचं मराठीत पण भाषांतर आहे: नारळ द्रवला अंतःकरणी फणसावरती काटे भीतीने, टरबूज गेले हे दुभंगुनी केळाने खाली मान घातली, द्राक्षा फळते गेले सुखुनी जांभूळ झाले काळे ठिक्कर, आम्रफळाची स्तुती ऐकूनी सर्वांना हा होई मत्सर. तर त्या आंब्याच्या फळाच्या स्तुती ऐकली त्याची आणि ह्या इतर सर्व फळांना त्याचा मत्सर वाटला. त्यामुळं त्यांची कशी स्थिती झाली हे या सुभाषितात सांगितलेलं आहे. म्हणून आपण कुणाचाही मत्सर करू नये. तर असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. हा सुंदर श्लोक आहे. तुम्ही निबंधात तुमच्या भाषणात वापरू शकता. धन्यवाद.